अ, तर जितकं आपण अनापानासती केलं त्यामुळं आपल्याला एक अंडरस्टँडिंग क्लिअर व्हायला पाहिजे, की दुःख म्हणजे काय? त्यानंतर दुःखाची उत्पत्तीचं कारण काय आहे? त्याला कसं थांबवता येईल आणि त्याचा नाश करण्याचा मार्ग कोणता आहे? एकदम क्लिअर हा पाथ आपल्याला दिसायला पाहिजे ना. दिसायला पाहिजे म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे, की नाही हे आहे, हे आहे आणि हे केल्यानं हे असं होईल, हे नाही केल्यानं हे नाही होणार. हे आता आपल्याला एकदम क्लिअर व्हायला पाहिजे. किंवा मी शाब्दिक असे संस्कार केले तर असं होईल, मी मानसिक असे संस्कार केले तर असं होईल, मी शारीरिक असे संस्कार केले तर असं होईल. हे आता एकदम क्लिअर व्हायला पाहिजे आणि आपण त्या दृष्टीनेच वागायला पाहिजे. म्हणजे आपली जी व्हिजन आहे, आपली जी दृष्टी आहे, आपला जो गोल आहे, तो आपल्याला दिसायला पाहिजे त्या त्या महिन्याच्या प्रॅक्टिस नंतर. आणि जर दिसत नसेल, तर मग अजून सुद्धा आपली अंडरस्टँडिंग क्लिअर झालेली नाही. तर काय दिसायला पाहिजे? आपल्याला अष्टांगिक मार्ग आपल्या आतमध्ये दिसायला पाहिजे. ओके. काय गोल आहे? दुःख नष्ट करायचं आहे. निब्बाण म्हणजे इनडायरेक्टली दुःख पूर्णपणे नष्ट करणं. परंतु सध्या प्रेझेंट मोमेंटमध्ये आपल्याला दुःख पूर्णपणे नष्ट करायचं आहे. काल वाक्य टाकलं, दुःख जाती पुन्हा पुन्हा. दुःख जाती पुन्हा पुन्हा. हे पुन्हा पुन्हा जन्म घेणे हे पण दुःख आहे. तर हे आपल्याला अंडरस्टँड व्हायला पाहिजे. इव्हन नाही दिसत आपल्याला समजा मागचे जन्म सध्या, तर या जन्माचे जे आपले वीक पॉइंट्स होते किंवा या जन्मामध्ये आपण जेवढा त्रास सहन केलेला आहे, दुःख भोगलेलं आहे, रिलेशन्स, संपत्ती, अपेक्षा, हं, सहवास, लोकांचं काही जवळ झालेले मृत्यू, जवळच्या नातेवाईकांचे. तर ह्या सगळ्या गोष्टीला आपण रिकलेक्ट करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींना रिकलेक्ट करायला पाहिजे. नाही, आपण हे असं-असं आपण केलं होतं, तर यामुळे आपल्याला असं-असं झालं. इमस्मिन् सति इदं न होति, इमस्य उपपाजा इदं न उपपजति. ओके. म्हणजे हे असं असेल तर ते तसं होईल, हे असं नसेल तर ते तसं होणार नाही. प्रतीच्य समुत्पाद. तर हे एकदम आता क्लिअर व्हायला पाहिजे. तर दुःखाच्या हाती पुन्हा-पुन्हा रिपीटेड बर्थ इज सफरिंग. पुन्हा-पुन्हा जन्म घेणं हे दुःख आहे. का? कारण की या जन्मातच आपण रिकलेक्ट केलेलं आहे, की आपण किती त्रासामधून गेलोय. आज जवळपास तुम्ही जेवढे आहात सध्या 134 जण. 80% जे आहेत, तर मोस्टली 40-50 च्या अबोव्ह आहेत. 80% च्या वर. तर का बरं आपण यामध्ये कंटिन्यू फसत राहतो? का या तृष्णेला आपण बळी पडतो? कारण की मोह. मोहाला
कापण्यासाठी एकच वेपन आहे भगवान बुद्धांचं. योनिसो मनसिकार. योनिसो मनसिकार. पालीमध्ये, संस्कृतमध्ये योनी म्हणजे बर्थ कॅनल. म्हणजे जिथून सर्व काही उत्पन्न होतं, अराईज होतं. सो काय रूट काय, मूळ काय? 6 मूळ आहे. लोभ, दोष, मोह, अलोभ, अदोष, अमोह. हे 6 कारण आहेत आपल्या सगळ्या उत्पत्तीसाठी. सर्व काही संसाराचं जे काही आपण करत आहे, हे सर्व त्याच्यासाठी कारणीभूत आहे. तर जितके जन्म आपण कंटिन्यू घेत राहतो ना, तर हे सर्व आपल्या दुःखाचं कारण आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, की मागची जर नाही बघत आहे आपण, तर कमीत कमी या लाईफच्या सफरिंग आपण रिफ्लेक्ट करायला पाहिजे. सिकनेस आपल्याला आलेली आहे, ठीक आहे. ओल्ड एज आहे सध्या, हात-पाय दुखणं वगैरे. हं. पीस नाहीये. कंटिन्युअस पीस आपल्याला बिलकुल भेटत नाही. आणि या मोहाला आपण बळी का पडतो? कारण की आपण कधी हे समजत नाही, की आपलं आरोग्य जे आहे ते आजारपणामध्ये नष्ट होईल. सब्बम आरोग्यम व्याधी परियोनिसम. आपलं आरोग्य आजारपणात नष्ट होईल. सब्बम योभिनम जरा परियसोनम. आपलं जे तारुण्य आहे, ते म्हातारपणात नष्ट होईल. सब्बम जीवितम मरणं परियोसनम. ओके. आपलं जे लांब आयुष्य आहे, हं, आपलं जे आयुष्य आहे, ते मृत्यूमध्ये नष्ट होईल. सब्ब संपत्ती विपत्ती परियोसनम. आपली जी सर्व संपत्ती आहे, ती अपयशामध्ये नष्ट होईल. हे रिकलेक्शन ऑफ डेथ आहे, मरणानुसती. 4 गोष्टी आपण कधी विचारच नाही करत. पहिली गोष्ट आपण काय म्हणतो, की मला कधी आजारपण लागणार नाही. बरे. मी कधी म्हातारा होणार नाही. हं. मला मृत्यू कधी येणार नाही आणि मला अपयश कधीच येणार नाही. मी अपयशी कधीच ठरणार नाही. हे असे आपले कन्सेप्ट असतात मनामधले कंटिन्यू. ज्याला आपण प्रत्येकच बळी पडत राहतो. ओके. इव्हन आपण इतकं आयुष्य जगून गेलेलो असतो. सपोज इव्हन आपण समजा कालच आपण तृष्णा बाळगली एखादी. ते तृष्णा कसं असतं ना, की हे जे दुर्गुण असतात, धिस बिकम अ ब्लिसफुल. हे आपल्याला खूप चांगले वाटतात. हं. बघा काही-काही जण म्हणतात, "मग मी जर रागावलो नाही ना, तर मला असं वाटतं, की मी जिवंतच नाहीये." असे डायलॉग्स असतात बऱ्याच जणांचे. हं. तर आपण पाहू शकतो, की लोकं दुर्गुण इव्हन आपल्याला सुद्धा चांगलं वाटतं. सगळ्यात चांगली लागणारा जो दुर्गुण असतो, तो लोभ काय करतो? लोभ हा कव्हर करतो मोहानं, दुर्गुणांना. एखाद्या व्यक्तीबद्दल असलेली आसक्ती जी असते, ती काय करते? आपल्याला सफर करत राहते. इनसाइड माइंड ती आपल्याला सफर करते दरवेळेस. कारण की त्या व्यक्तीविषयी आपण कधीच हे विचार करत नाही. सब्बम योबिनम जरा परियोसनम, की त्याला म्हातारपण राहील. हं. नंतर सब्बम जीवितम मरण पर्यवसनम, की त्याचं आयुष्य जे आहे ते मृत्यूमध्ये नष्ट होईल. हे आपण कधी रिकलेक्ट करत नाही त्या त्या व्यक्तीविषयी.
द रिकलेक्शन ऑफ द ट्रुथ म्हणूया आपण याला. सत्याबद्दल माहीत करून घेणं, हे आपण कधीच करत नाही. याच्याबद्दल आपण विचारच करत नाही. त्यामुळे काय असतं, की जी आसक्ती असते, आसक्ती कशामधून निर्माण होते? लोभामधून. परंतु ती दिसू न देणं, त्यापासून होणारा त्रास दिसू न देणं हे काम असतं मोहाचं. म्हणजे ज्याला आपण म्हणूया, की तुम्ही कधी ते चॉकलेट खाल्ले का? मला वाटतं 2000 मध्ये 2010 मध्ये सेंटर शॉक म्हणून यायचे ते. सेंटर शॉक काहीतरी. असं वरतून गोड-गोड लागायचे आणि आतमध्ये गेलं की असं एखादा करंट लागल्यासारखं ते चॉकलेट असायचं. मे बी च्युइंग गम ऑर चॉकलेट मे बी. सेंटर शॉक तर बंद झाले. तर ते वरून गोड असणार, परंतु आतमधून कडू किंवा असे शॉकिंग असतं. मोहानं पण आपल्याला सेंटर शॉकचं चॉकलेट दिलेलं आहे. जे आपल्याला वरतून खूप गोड वाटतं, दुर्गुणांचं चॉकलेट आहे. पण तो आतमध्ये हे दुःखच लपलेलं असतं. परंतु जो व्यक्ती पाहतो, पाहतो हां, दास्सानं पाहत अब्बा, नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय. जो व्यक्ती पाहतो ना, उघडून त्या चॉकलेटला, तो काय करतो, त्याचं वरचं जे कव्हर आहे, आलेप, तो तोडून टाकतो. तो ब्रेक करतो, तो रिमूव्ह करतो आणि मग आतमध्ये पाहतो, की अरे नाही, ह्याच्या आतमध्ये असं-असं आहे, हे आहे आणि एकदा अनुभूती घेतल्यानंतर ना, डबल तो त्याला हात लावत नाही. आता याच्यासाठी तुम्हीच उदाहरण दिलेले असणार घरामध्ये किंवा स्वयंपाक बनवताना खूप गरम लागते किंवा हे ते. एखाद्या लहान पोराला चटका बसू द्या. तो डबल त्याला हात लावत नाही. त्याला माहिती असते हे गरम आहे. परंतु आपण कंटिन्यू हात लावत राहतो. कशाला? दुर्गुणांना. इव्हन आपल्याला माहिती असतं की याच्यापासून चटका बसतो, तरी आपण त्याला हात लावतो. लहान बाळ हात नाही लावत. एकदा जर त्याला कळलं ना, की याला चटका बसले, त्याला अंडरस्टँड झालं, ते हात नाही लावत. इव्हन आपण लहान असताना नव्हतो लावत. समजलं. तर ही जी अंडरस्टँडिंग आहे, ही केव्हा येते? ही येते योनिजो मनसिकार. म्हणजे डिल्युजन ब्रेकर आहे. पोहायला ब्रेक करून टाकतं आणि हे आपल्याला कळत नाही. आपण कितीही जर प्रॅक्टिस करणारा असतो ना, इव्हन जे विपश्यनाला जातात, ओके. बरेच जण विपश्यनाला जातात ना. हं, आपल्या ग्रुपमधले आहेत. विपश्यना म्हणजे काय? सीइंग रिॲलिटी ॲज इट इज. जे जसं आहे तसं त्याला पाहणं. काय पाहायचं आहे? नॉन सेल्फ, इम्परमनन्स आणि सफरिंग, दुःख. तर दुःखाला पाहण्यासाठी काय आहे? व्हिजन कोणती आहे? योनिसो मनसिका. म्हणून आपण डिल्युजन ब्रेकर. आणि सेकंड ऑप्शन काय आहे? रिफ्लेक्शन्स. रिफ्लेक्शन्स. करतोय का आपण रिफ्लेक्ट? बघा तुम्ही, इव्हन आपण 4 वर्षापासून कंटिन्यू प्रॅक्टिस करत आहे. ओके. आपण एवढी प्रॅक्टिस करून सुद्धा आपण एखाद्या लहान बाळासारखं काही गोष्टींच्या मागं पडतो. अंडरस्टँड नाही करून घेऊ शकत. लेट गो नाही करता येत. तर काल जे वाक्य मी टाकलं होतं, अनेक जाती संसार. हं? घा कर दिठ्ठोसी, पुन्हा गेहम ना कासी. सब्बा ते फुसुका बग्गा. घा कथम विसंकतम. विसंखारागतम चित्तं तन्नामं खयमज्जय. तर हे हाऊस बिल्डर कोण आहे? कोण बनवतंय घर? घर बनवतंय लोभ, दोष, मोह. अलोभ, अदोष, अमोह.
इव्हन आपण सद्गुणामध्येही मेलो तर जन्म तर कुठेतरी आहेच. चांगल्याच ठिकाणी आहे. परंतु जन्मत आहे ना आणि दुर्गुणात मेलो तर वाईट ठिकाणी आहे. एकदम सिंपल. कोणी असं तर नाही म्हणणार ना, की मी शेणामध्ये उभा आहे, तो गुलाबाचा वास येतोय. कोणी या सत्याला झळकवू शकत नाही, दुरावू शकत नाही, की तो व्यक्ती जर शेणामध्ये उभा आहे, तर शेणाचाच वास येईल. तो व्यक्ती जर गुलाबाच्या मळ्यामध्ये उभा आहे, तर त्याला गुलाबाचा वास येईल. साहजिक आहे. जर तुम्ही दुर्गुणामध्ये असणार, तर जन्म खराबच होणार. सद्गुणामध्ये असणार, तर जन्म चांगलाच होणार. परंतु आपल्याला हे दोन्ही नाही पाहिजे. आपल्याला आपलं घर पुन्हा नाही बनवायचंय. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञानचं. तर याच्यासाठी महत्त्वाचं काय? की आपल्याला आपली तृष्णा कव्हर करावं लागेल आता. आपल्याला आपल्या तृष्णेवर वर्कआउट करावं लागतं. काम, भाव आणि विभाव. आपण हे नाही म्हणू शकत, की फटकनच मी याला ब्रेक मारून देतो. स्लोली, स्लोली. ओके. एव्हरी डे आपण रिकलेक्ट करायचं, की नाही मी इथं-इथं, या-या गोष्टीच्या मागे पडतो. मी इथं-इथं या गोष्टीसाठी भटकतो. ही तृष्णा आपल्याला वर्कआउट व्हायला पाहिजे. तृष्णा कशामुळे? लोभामुळेच आहे. तृष्णा कशामुळे? लोभामुळेच आहे. तर हे जे घर असतं, याचा पाया असतो, याच्या भिंती असतात, याचा पोल्स असतात मनामधले. तर पाया, भिंती, पोल म्हणजेच काम, भाव, विभाव, लोभ, दोष, मोह. बघा बोलायला खूप सोपं वाटतं. लोभ, दोष, मोह, काम, भाव, विभाव. बोलण्या आणि करण्यामध्ये खूप फरक आहे. इव्हन आपण कंटिन्युअसली जर पाहिलं, की आपण रागाला खूप लवकर बळी पडतो. का? कारण की आपल्या मनासारखं होत नाही. जिथं-जिथं आपल्या मनासारखं होत नाही, तिथं आपल्याला राग येतो. हं. मनासारखंच व्हायला पाहिजे. ही कोणाची तृष्णा आहे? ही मीची तृष्णा आहे. मला वाटतं, की माझ्या मनासारखंच व्हायला पाहिजे. परंतु तसं होत नाही. जसं तेव्हा होत नाही, तर काय होतं? तिथं राग उत्पन्न होतो. चीड येते. कंडिशन थिंक पाहिजे आपल्याला. आपल्याला काय आहे, की संस्कार काय असतात? आता सुखद संस्कार जिथं उत्पन्न झाले, जिथं हॅपी कंडिशन्स तयार झाल्या बाय ईटिंग, टचिंग, स्मेलिंग, 6 इंद्रियातर्फे. जिथं हे संस्कार उत्पन्न झाले. तर जर हे सुखद आहे, तर आपल्याला ते आल्हाददायक लागतात आणि पुन्हा-पुन्हा करावं वाटतं. पुन्हा-पुन्हा त्याच्यासाठी जगावं वाटतं. ओढ त्याच्या मागे कंटिन्यू राहते. ही ओढ जी आहे तोच असतो लोभ. तोच असतो लोभ. आता अनकंडिशन माइंड म्हणजे काय? ज्याला आपण म्हणू की रिचिंग द अरहंत. ज्याला आपण मराठीमध्ये सहज भाषा सजगता, हं, दार्शनिकता, जागरूकता हे शब्द वापरतो. जागरूकता, सजगता कशासाठी? आपल्या कायेच्या विषयी, ज्यामुळे कायेद्वारे वाईट नाही व्हायला पाहिजे. आपल्या शब्दाद्वारे वाईट नाही व्हायला पाहिजे आणि आपल्या मनाची.
आपल्या मनाद्वारे आपण वाईट थिंक नाही करायला पाहिजे. ओके. तर जागरूकता कशी असली पाहिजे? पापस्स पापाविषयी जागरूकता असली पाहिजे, की वी शुड नॉट डू दॅट. आणि जागरूकता कशाबद्दल असली पाहिजे? कुशलस्स. पापस्स खाली, कुशलस्स वर. कुशल चित्त आपल्याला धारण करायचंय. कुशल चित्त आपल्याला वर आणायचंय. तर ही प्रॅक्टिस कशी झाली? राइट एफर्ट. आपण शील पालन करतोय. राइट ॲक्शन. आपण चांगलं बोलतोय. राइट स्पीच. राइट एफर्ट, राइट ॲक्शन. शील. आपण समाधी. सती समाधी. व्यायाम. एफर्ट्स. शील. दिठ्ठी, संकप्प. किती सोपं आहे. सपोज जर आपण व्यवस्थित जर प्रॅक्टिस केली तर. निब्बाण कुठे बाहेर थोडी आहे. निब्बाण घडणार आपल्या कृतींमधून. ससेशन करायचंय. आपल्याला स्टॉप करायचंय. मेंटॅलिटी अँड मॉर्टॅलिटी. भौतिकता आणि शारीरिक. भौतिकता आणि मानसिक. या 2 गोष्टीला आपल्याला काय करायचं? ब्रेक करायचं. तर अनकंडिशन माइंड म्हणजे काय आहे, की कोणत्याही कारणाविषयी काम करणं. त्याच्या मागं उद्दिष्ट नसलं पाहिजे. आणि उद्दिष्ट कोणतं नसलं पाहिजे? लोभ, दोष, मोहाचं उद्दिष्ट नसलं पाहिजे. अलोभ, अदोष, अमोहाचं उद्दिष्ट नसलं पाहिजे. जेव्हा आपण आनापाना करतो किंवा मरणानुස්සती करतो किंवा बुद्धानुස්සती करतो. तर या सगळ्या प्रॅक्टिस काय करतात, की आपल्या माइंडला पॉझिटिव्ह थॉट्स देतात. परंतु ही प्रॅक्टिस आहे निगेटिव्हमधून पॉझिटिव्हला जास्तीत जास्त चार्ज ठेवण्याची आणि त्या पॉझिटिव्हमधून न्यूट्रल होऊन जातं. एकला आपल्या आनापाना मेत्ता काय करतं, की आपल्याला प्रेझेंट मोमेंट पण ठेवतं आणि दुर्गुणांपासून दूर ठेवतं. बुद्धानुස්සती काय करतं? श्रद्धा डेव्हलप करतं. है ना? आता हे सद्गुण तर धारण झाले या प्रॅक्टिसमुळं. मग आनापाना काय करतं? न्यूट्रलाइज करतं या गोष्टींना. न्यूट्रलाइज करून टाकतं. एकदम वाईटपासून न्यूट्रल होणं अवघड आहे. परंतु एकदम वाईटपासून चांगलं आणि चांगल्यापासून न्यूट्रल. तर हे जे अनकंडिशन रिॲलिटी आहे म्हणजेच माइंडफुलनेस. कंटिन्यू जागरूक राहणं. पाप आणि कुशल या 2 गोष्टीविषयी. तिथं आपल्या निब्बाणाचे दरवाजे उघडतात. अपारुता दे संगमत थवरा ए सुरवंता बमुंचंतु सतं. The door of Nibbana open in now. निब्बाणाचे दरवाजे हे आतामध्ये उघडतात. पण काय रिकलेक्शन ऑफ डेथ पाहिजे आपल्याला त्याच्यासाठी मृत्यूची कंटिन्यू प्रॅक्टिस पाहिजे मृत्यूविषयी. त्यामुळे काय होणार आहे, की ईगरनेस वाढेल प्रॅक्टिसमधला. नाही मला प्रॅक्टिस करायचीच आहे. आज सकाळचा वेळ आहे मला उठून करायचंच आहे. ओके. तर जे माइंड आहे ते
अनकंडिशन पर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणजे तृष्णा विरहित मन, संस्कार विरहित मन, याला म्हणतात अनकंडिशन माइंड. जिथं संस्कार जमाच होत नाही, जिथं तृष्णा उत्पन्नच होत नाही, त्यावेळेस हे जे घर आहे, जे तृष्णेनं बनवलेलं आहे, त्याला तोडता येणार. त्याला तोडता येणार. मी 4 प्रकारची दानाचं टाकलेलं होतं. वाचलं की नाही काय माहिती तुम्ही? भगवान बुद्धांनी दाक्षिणाविभंग सुत्तामध्ये सांगितलंय, पच्चय धम्मिका. द डोनेशन मस्ट बी रायचस ऑब्टेन, म्हणजे रायचसली ऑब्टेन. योग्यरित्या दिलेलं दान. चेतना महाता, म्हणजे खूप मोठी श्रद्धा मनात असताना दिलेलं दान. गुणतिरिक्यता. गुणतिरिक्यता म्हणजे जो रिसिव्हर आहे, ज्याला तुम्ही देताय ना, तो अरहंत असला पाहिजे. वस्तू संपत्ती. वस्तू संपत्ती म्हणजे काय? निरोध. निरोध समापत्तीमधून तो, ज्याला तुम्ही देताय ना, ती व्यक्ती निरोध समापत्तीमधून जर उठली सध्या रिसेंटली 1 घंटा अर्धा घंटा आधी निरोध समापत्तीची प्रॅक्टिस करून, तर ते दान असणार सगळ्यात स्ट्रॉंग दान. हे 4. देताना तुम्ही खुश पाहिजे, मधात तुम्ही खुश पाहिजे, दिल्यानंतर तुम्ही खुश पाहिजे. त्याच्यामध्ये श्रद्धा पाहिजे आणि घेणारा अरहंत पाहिजे, आणि अरहंत असून सुद्धा त्यांनी निरोध समापत्तीची प्रॅक्टिस रिसेंटली केलेली पाहिजे. या पद्धतीमध्ये दिलेलं दान हे अति उत्कृष्ट होऊन जातं. दानाचं ब्रेकर जे आहे, दानाला दान दिल्यानंतर सगळ्यात मोठी जी गोष्ट ब्रेक होते ती असते लोभ. लोभा. आपल्या मनामध्ये चालू असणारे संपत्तीविषयीचे जे खेळ असतात, ते मोहच खेळत असते. इतक्या लवकर दिसू देत नाही. हे तर मी तुम्हाला हे आजचं याच्यासमोर सांगितलं, की याच्यावर ऑलरेडी आपण मला वाटतं 2022 मध्ये टॉक घेतला होता. पण तो रिवाईज केलं तुम्हाला, की अनकंडिशन माइंड एकच रस्ता आहे, म्हणजे जागरूक मनच एक रस्ता आहे निब्बाणापर्यंत जाण्यासाठी. जर तुम्ही सफर होते, जर तुम्ही दुःखी होते, 100% आपण जागरूक नाहीये. आपण तृष्णेमध्ये आहे, त्रासामध्ये आहे, आणि सर्वात महत्वाचं आपण दुःखामध्ये आहे. जर आपलं दुःख आपल्याला कळत नाही, तर आपल्याला बोधच नाही होते 4 आर्य सत्यांचा. जर आजही आपल्याला दुर्गुण चांगले वाटतात, तर मग कितीही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस, हे बघा एकदम सिंपल उदाहरण देतो मी तुम्हाला प्रॅक्टिसचं. जोपर्यंत मेलेला उंदीर तुम्ही किचनमधून काढत नाही आणि त्याला साफ करत नाही, तोपर्यंत घाणेरडा वास जाईल का? तुम्ही जाऊन म्हणसाल, की मी त्या घाणेरड्या वासामध्ये स्वयंपाक बनवते किंवा बनवतो. होऊ शकतं का? नाही होऊ शकत. सेम पद्धतीनं तुम्ही दुर्गुणांचा वापर जितक्या वेळेस करसाल, तितक्या वेळेस तुम्ही कितीही चांगली प्रॅक्टिस करा, त्याचे रिझल्ट्स घाणेरड्यामध्येच येणार आहेत. थोड्या वेळेसाठी तुमच्या तोंडाला मास्क तुम्ही लावत असाल प्रॅक्टिस नावाचं, परंतु मास्क कंटिन्यू राहत नाही. तुम्हाला ते काढावंच लागतं. त्या पद्धतीमध्ये तुम्हाला दरवेळेस त्रास होणार. घाणेरड्या वासाचा जसा त्रास का होतो? कारण की तुम्ही त्याला रिमूव्ह नाही केलं. तुम्ही त्याला काढलं नाही. सेम पद्धतीनं हे 3 मेलेले उंदीर आहेत. लोभ, दोष, मोह, कामतृष्णा, भावतृष्णा, विभवतृष्णा. हे मेलेले उंदीर जोपर्यंत आपण मनाच्या घरातून काढणार नाही,
तोपर्यंत आपला सहवास त्या घरामध्ये व्यवस्थित होणार नाही. ओके. हे मी तुम्हाला आज एन्करेजमेंटसाठीच दिलं आहे, की आपण आपली प्रॅक्टिस कंटिन्यू व्यवस्थित ठेवली पाहिजे. ओके. सोतापन्न, अनागामी, सगदागामी समोरच्या गोष्टी आहेत. आता झालोय का आपण? आता सध्या आपली प्रॅक्टिस बाळासारखीच आहे. त्याला खाऊ घालायचंय आपल्याला. त्याला व्यवस्थित ठेवायचंय, जपायचंय. तरच ही प्रॅक्टिस व्यवस्थित वाढेल. आणि जोपर्यंत तृष्णेचा वापर आपण करत राहणार, तोपर्यंत हे घर पुन्हा-पुन्हा बनत राहणार. आणि जोपर्यंत आपण लोभ, दोष, मोहापर्यंत पाहणार नाही, तोपर्यंत आपण दुःखाला कंटिन्यू बळी पडत राहणार. ठीक आहे, ठीक आहे. एवढं इनफ आहे तुमच्यासाठी.